आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आता शिक्षकेतर भरती होणार आहे. त्या अनुषंगाने खाजगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्रतेत बदल राज्य शासनाचा मसुदा जाहीर झालेला आहे. 25 फेब्रुवारी 2026 आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 3 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाने खाजगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत महत्त्वपूर्ण बदल सुचवणारा मसुदा अधिसूचित केला आहे. मुंबईतून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ह्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. राजपत्रात प्रकाशित ह्या मसुद्यानुसार शाळातील विविध शिक्षकेतर पदासाठी आवश्यक पात्रता, अनुभव आणि पदोन्नतीची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि कठोर करण्यात येणार आहे. या बदलामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रमुख बदल काय आहे? कनिष्ठ लिपिक, ज्युनियर क्लर्क, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक, मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. वरिष्ठ लिपिक, सिनियर क्लर्क 3 वर्ष कनिष्ठ लिपिक म्हणून सेवा, ज्येष्ठता व गुणवत्ता, सिनियरिटी कम मेरिट यावर आधारित पदोन्नती. 3 प्रमुख लिपिक, हेड क्लर्क, वरिष्ठ लिपिक पदावर किमान 3 वर्षाचा अनुभव, ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे निवड. ग्रंथपाल, लायब्रेरियन, ग्रंथपाल लय विज्ञानातील पदवी, बिलीप SC किंवा कोणत्याही शाखेतील पदवी, ग्रंथालय विज्ञानातील डिप्लोमा. प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब असिस्टंट, मान्यताप्राप्त मंडळातून 12वी विज्ञान उत्तीर्ण. शिपाई पिऊन, किमान 12वी उत्तीर्ण. शासनाच्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती पदोन्नतीबाबत विशेष तरतूद. पदोन्नतीसाठी ज्येष्ठता व गुणवत्ता हा विषय काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. ज्येष्ठता निश्चित करताना अनुसूचित फॉर्ममधील मार्गदर्शक तत्वाचा आधार घेतला जाईल, तर गुणवत्ता सेवा अभिलेखाच्या आधारे ठरवली जाईल. हरकती व सूचना मागवल्या. या मसुद्यावर सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून त्या 12 मार्च 2026 पर्यंत सादर कराव्या लागणार आहे. प्राप्त सूचना शासन विचारात घेऊन अंतिम निर्णय घेईल. परिणाम काय होणार? या प्रस्तावित बदलामुळे भरती प्रक्रिया अधिक व्यवस्थित होईल. पात्रता निकष स्पष्ट होतील. पदोन्नतीत पारदर्शकता वाढेल. शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय गुणवत्ता सुधारेल. एकंदरीत खाजगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता व कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. पत्र पाहूया. महाराष्ट्र शासन राजपत्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पात्रता याबाबत महत्त्वपूर्ण हा परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.